नमस्कार, सहारा प्रणाम. मी निरंजन. खबर विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज खबर विशेष मध्ये आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आहेत मराठी रंगभूमीवरचे, मराठी चित्रपटांमधले एक अतिशय ज्येष्ठ कलाकार आणि एक अतिशय संवेदनशील व्यक्ती, माणूस म्हणून असलेले विक्रम गोखले. आपलं स्वागत आहे आमच्या आजच्या या कार्यक्रमात. मला पहिले विचारायचं आहे तुमचा नमस्कार. पहिले मला तुम्हाला विचारायचं आहे तुमचा पहिला दिग्दर्शित करत असलेला चित्रपट आघात हा आता रिलीज होतोय. तर आघातचं वैशिष्ट्य काय आणि दिग्दर्शन करावं असं का वाटलं? दिग्दर्शन का करावं असं का वाटलं बघा. आघातचं वैशिष्ट्य असं आहे की या चित्रपटामध्ये एकही गाणं नाही. म्हणजे गाणं घालता आलं असतं, गाणं तसं केलेलं होतं तयार, पण त्याची मला आवश्यकता भासली नाही. एकही नृत्य नाही, एकही हाणामारी नाही, एकही बलात्कार, पोलीस, बंदूक असलं काही नाही. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि तरीही तो चित्रपट 2 तास 5 मिनिटं तुम्हाला धरून ठेवेल, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. चित्रपट दिग्दर्शित का करावा या तुमच्या म्हणजे असं वाटलं, या तुमच्या प्रश्नाचं उत्तर निरंजन असं आहे की मला आतून असं वाटलं की जर मला ज्ञान आहे चित्रपट दिग्दर्शनाचं, तर मला आवडलेली ही वस्तू आहे आणि ती तयार करण्याकरता घालण्यासाठी 4 माणसं उभी आहेत माझ्या पाठीमागे, तर मी ते का करू नये? जरूर करावं म्हणून गेलं. याच्या आधी का वाटलं नाही असा त्याच्यातून एक उपप्रश्न निघू शकतो जो तू विचारत नाहीस, तुला त्याचं उत्तर मी तुला देतो. मला असं कधी वाटलं नाही एखाद्या गोष्टीवरती मेहनत घ्यावी, एवढी चांगली गोष्ट माझ्यासमोर नाही आली. इतकं सहज साधं आहे. आणि मला कुठेही गळ्यात बोर्ड लावून फिरायचं नाही पाठीमागे पुढे की मी पण दिग्दर्शक आहे वगैरे, असं मला करायचं नव्हतं. म्हणून केलं नाही आजपर्यंत. मी खूप जुना इब्डाचा फार जुना मेंबर आहे. मी लाईफ मेंबर आहे इब्डाचा. इब्डा म्हणजे इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डिरेक्टर्स असोसिएशन ऑफ इंडिया. जवळजवळ 28 वर्षाचा मेंबर आहे. मला नाही असं वाटलं की एखाद्या कथेवरती आपण मेहनत घ्यावी, असं नाही वाटलं. उद्या समजा सकाळी वाटलं आणि कोणी पैसे घेऊन उभं राहिला, उद्या दुसरं करू सुरू करेल. इतकं सोपं उत्तर आहे. आज 50 वर्ष जवळजवळ 58 वर्ष या क्षेत्रामध्ये झालेली आहेत. 58 वर्षानंतर आपण दिग्दर्शनामध्ये पहिल्यांदा पाऊल टाकतोय, म्हणून मुळात तो पहिला प्रश्न वाटला होता. तुम्ही म्हणताय या चित्रपटात गाणं नाही, नृत्य नाही, मारामारी नाही, हाणामारी, कुठल्याही प्रकारची हिंसा नाही. मसाला सिनेमा भरला की तो सिनेमा चालतो असा आपल्याकडे एक समज आहे, एक परंपरा आहे, एक प्रथा आहे. अशा तऱ्हेने विचार करणारी एक जमात आहे की अशा सगळ्या वस्तू घातल्या की लोकांना तो आवडतो. असं काही नसतं. पण तरीही चित्रपटाचं नाव आघात आहे. लोक खूप हुशार असतात. आपण ते बालबुद्धीचे आहेत असं समजून त्यांच्या बालबुद्धीप्रमाणे सिनेमा बनवायचा असं ठरवलं तर तसं नाही बरोबर. आणि काहीच कळणार नाही लोकांना, कुठल्याच लोकांना लक्षातच येणार नाही सिनेमा असं बनवणं म्हणजे सुद्धा काही फार बुद्धिवादी नाही. तुम्ही जे काही म्हणताय ते लोकांना कळलं पाहिजे. तुम्ही त्या लोकांच्या बद्दल, लोकांची सुखदुःख, जर सिनेमा, नाटक, लिखाण, साहित्य, रेडिओ, टेलिव्हिजन, लोकांची जी सुखदुःख आहेत ती तुम्ही दाखवत असाल कुठल्याही कलाकृतीतून, ते लोकांना आवडतं. लोकांना ज्याची जी काही घेणं देणं नाही असल्या गोष्टी लोकांना तुम्ही थोडा त्यांच्याबरोबर रममाण मौज करू शकता. त्यांना नंतर कंटाळा येतो की हे काय तेच बघायचं. लोकांना गृहीत धरणं चुकीचं आहे. याचा अर्थ असा नव्हे की आघात अगदी एक 200 आठवडे चालणारा सिनेमा, मुळीच नाही. पण आघातचा एक प्रेक्षक निश्चित आहे आणि यापुढे मराठी सिनेमाचा असा एक प्रेक्षक कायम माझ्यासारख्या दिग्दर्शकांच्याकडे लक्ष ठेवेल, ही मला खात्री आहे. तेवढा माझा महाराष्ट्रावर विश्वास आहे. मग या चित्रपटातला आघात काय आहे? आघात हा एका सिस्टीमवर आघात आहे, एका पेशंटवर आघात आहे, एका इगोइस्टिक डॉक्टरवर किंवा सर्जनवर आघात आहे, किंवा हे कुणी व्यक्ती नाही आहेत. ह्या तऱ्हेचे समाजामध्ये असे सेगमेंट्स आहेत, प्रवृत्ती आहेत, त्या अपप्रवृत्ती आहेत आणि त्याच्यावरती आघात आहे. तसंच ज्या सत्प्रवृत्ती आहेत कुठल्याही क्षेत्रातल्या, तशा वैद्यकीय क्षेत्रामध्ये पण आहेत. त्या वैद्यकीय क्षेत्रावरती सुद्धा आघात होत असतात, म्हणून आघात. याच चित्रपटाच्या बरोबर
आपलं एक अजरामर झालेलं बॅरिस्टर नाटक जे आपल्याच विजया मेहता आपल्या गुरु आपण म्हणजे त्यांनीच त्याचं दिग्दर्शन केलेलं होतं. आता त्याचं पुन्हा एकदा दिग्दर्शन आपण करणार आहात. हो. तर काय त्याचं स्वरूप असणार आहे आणि कशाचं स्वरूप? बॅरिस्टर नवीन फॉर्मॅटमध्ये तुम्ही आता जे आणणार आहात. फॉर्मॅटमध्ये म्हणजे माणसं नवीन आहेत. हां. फॉर्मॅट नवीन नाही म्हणजे जसं त्याचा घाट मी नाही बदललेला. त्याची गरज नाही आहे घाट बदलण्याची. माझ्या गुरुनी माझ्याकडे जे पोचतं केलं ते पुढच्या पिढीकडे पोचतं करणं. त्याच्यात वाईट काय? वाईट काही नाही ना. नाही वाईट निश्चित नाही. हां, त्यामुळे घाटामध्ये मी काही बदल नाही, फॉर्मॅटमध्ये बदल नाही. काही गोष्टी मी ज्या बाईंनी नव्हत्या आणलेल्या त्या मी त्याच्यात आणलेल्या आहेत. परंतु बॅरिस्टर नाटक काय आणि किती अवघड आहे, काय आहे, त्याचं सबटेक्स्ट जे आहे सबटेक्स्ट अत्यंत अवघड आहे. ते निरंजन तुझ्या माहितीसाठी तुला माहिती असंच होतं ते एम एला मराठीला बॉम्बे युनिव्हर्सिटीला अभ्यासाला होतं ना. खूप अवघड नाटक आहे. तर हे नाटक मला माझ्या गुरुनी जे शिकवलं, हे नाटक या नाटकाने मला जे शिकवलं, या फक्त कलाकृतीने नाही तर त्या भूमिकेने मला जे शिकवलं, हे मी माझ्या पुढच्या पिढीची जी चांगली मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहे. त्यामुळे फॉर्मॅटमध्ये मी काही बदल केलेला नाही. फक्त संपूर्ण नटसंच जो आहे तो नव्या दमाचा, ताज्या दमाचा, आजच्या पिढीचा आहे. पण त्या विक्रम गोखलेंच्या बॅरिस्टरची आठवण या नवीन संचामध्ये होणार आहे का व्हावी? निरंजन आज तू माझा इंटरव्ह्यू घेतेस, ओके, उद्या तू समजा काही चांगल्या करता समजा इथून या खुर्चीवरून दुसऱ्या खुर्चीवर गेलास, इथे दुसऱ्या कोणी द्यायचं नाही. तू जसं छान माझा इंटरव्ह्यू घेतोस तसा दुसरा कोणी घ्यायचा नाही. का नाही घ्यायचा? कारण नाही मला. कारण तुलना होईल. कशासाठी व्हावी तुला? तुम्ही केलेल्या भूमिकेची तुझं काय MA BA BSc काय झालास तू? मी इंजिनिअरिंग केलेस. किती टक्क्यांनी पास झालास तू? कुठली ब्रांच? इलेक्ट्रॉनिक्समध्ये. किती? 99%? 95%? ठीक आहे. ओके. दुसरा कोणी 97%, 92% त्यांनी करायचंच नाही इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग, करायचं नाही. नाही तसं नाही म्हणत. बस तेवढाच फरक आहे माझ्या दृष्टीने. यांनी अमुक केलं म्हणून दुसरंही करायचं नाही, ही मला कल्पनाच मला मोडीत काढायची आहे. डॉक्टर लागूनी नटसम्राट केला, दुसरा कोणी करायचा नाही. का नाही करायचा? पणशीकरांनी तो मी नव्हेच केला, दुसरा कोणी नाही करायचा. का नाही करायचा? माझा प्रश्नाचा हेतू हा आहे की नाही हे तुझ्या काय होत आहे की आपल्याकडे ही एक प्रथा आहे की अमुक नटाने एक काम केलं की काय त्यांनी त्यांचा ठसा उमटवलेला आहे. हे काही ठरलेली अशी वाक्य आहेत. मला संताप येतो या वाक्यांचा. ठसा उमटवलेला आहे, छाप सोडलेली आहे. परफेक्ट वाक्यामध्ये नेमकेपणाने तुम्हाला अनालिसिस करता येतं का एखाद्या नटाचं? करता येत नसेल तर ठसा उमटवला आणि ते छाप सोडली, अजरामर केली भूमिका असलं काही लिहू नका, असं कोणी काही करत नाही. प्रत्येक जणांनी शोध घ्यायला पाहिजे. मी बॅरिस्टर केला, दुसरा कोणी का करू नये? आणि दुसऱ्या बघणाऱ्यांनी कशासाठी तुलना करायची? ही तुलना मला मान्यच नाही. तुम्ही स्वतःच तो बॅरिस्टर केलेला होता आणि आता तुम्ही स्वतःच नवीन बॅरिस्टर दिग्दर्शित करत आहात. तर तुमच्या स्वतःचं तितकं समाधान होतंय का जे भूमिका करून तुम्हाला मिळत होतं? माझं होते. कारण मी जे करत होतो ते मी करत होतो. मी जसं करत होतो तसं त्यांनी नाही करायचं. मी जे करतोय ते करायचं किंवा जे करत होतो ते करायचं. मी जसं करतोय तसं नाही करायचं हे मीच सांगतोय त्यांना. दिस इज हाऊ आय टीच. माझ्यासारखं नाही, पण मी जे सांगतोय ते मला तुमच्या पद्धतीने द्या. मग असं म्हटल्यानंतर ते स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. प्रत्येक नटाला स्वतःची स्वतंत्र व्यक्तिमत्व असतात ना. मग त्याची कशाला मोडतोड करायची? नाही करायची. म्हणून मग डॉक्टर लागू नटसम्राट करतात, दत्ता भट करतात, सतीश दुभाषी करतो, चंद्रकांत गोखले करतात, राजा गोसाई करतात, पणशीकर करतात, यशवंत दत्त करतो, आणखीन कोणी करतात. करत राहावं. आय होप यू आर सॅटिस्फाईड विथ. या विषयावरती आपल्याला अजून चर्चा करायची आहे, पण आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.